बोलो जय श्रीराम। तिथे वरती बघा एक मंदिर आहे. पोहे टाकले त्याच्यावरती त्याने मस्त की चिवडा टाकलेला आहे. लेफ्ट साइड काढत ट्रॅफिक सगळा क्लिअर करतोय. तर मग भावानो हे बघा आपली टीपी आलेली आहे बघा. थोडासाच पॅच फक्त रॉंग साईड आलोय. रॉंग साईड म्हणजे सगळ्यांनी टाकल्या अशा गाड्या. आणि यूपी मध्ये आपण आता हा हायवे सोडणार डायरेक्ट जाऊन. आणि सगळ्यात फालतू आणि पाठीमागे ना एक गांजा पित होता. आपला जो गॅस गाडीमध्ये राहिला ना ते आपले भरपूर वांदे झाले. आपण मस्त की चांगला झमझमीत आपण जेवण बनवणार होतो गाडीमध्ये. हा आहे यूपी म्हणजेच नोएडा. टीपी सुद्धा काढली नाही आणि मी डायरेक्टली असंच घुसलोय हरियाणा मध्ये. ते माणसं आहेत दोघं जण माणूस त्याच्या नात्याने मदत करतो. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. मित्रांनो कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी आता आहे बरोबर मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे EMP. आणि रात्री आपण ह्या पेट्रोल पंपात आलेलो. जरा मस्त फ्रेश होऊया. मी तर निघायला घ्या. चला आपण मस्त तिकडे जरा कॉफी वगैरे पिऊया. हो दाखवतो विचारतो तिकडे तू पण कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये कुठल्या भागामध्ये. पावसाची सुरुवात झालेली आहे कारण रात्री बघा आपण ह्या आपल्या गाडीमध्ये झोपलेलो आणि याच ठिकाणी झोपलेलो. तर मित्रांनो 4थ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुंबई ते या उत्तर प्रदेश ट्रिपमध्ये. बघा आपण नाश्ता मागवलेला आहे. हा आहे पोहा. भाई साहब अपन किधर है अभी? तू कुछ बता सकते है? जावरा रेस्ट एरिया. जावरा रेस्ट एरिया. रात्री झालेलो मी इथे नाश्ता वगैरे केला सगळा वगैरे. त्यानंतर मग आता रात्री काहीतरी सँडविच खायला. हां रात को सँडविच खायला. बोला तर सकाळ उठलो आहे. नाश्ता तुम्हाला दाखवतो काय ते. हां पोहे टाकले त्याच्यावरती त्याने मस्त की चिवडा टाकलेला आहे. चला नाश्ता करूया. नाश्ता करून घेतो इथे. आता पुन्हा हा एक्सप्रेस हायवे आहे. पुढे आपल्याला काय भेटणार नाही. ढाबा वगैरे आहेत पण वाजले आता बरोबर 8:30 वाजलेत. तिथून खाऊनच निघू की नाही. बरं पुढे भेटेल नाही भेटेल कोणाच्या बरोबर तर राहू नको. पोहे बरोबर 60 रुपये. वगैरे एक कॉफी पण सांगितलं आहे. मिरची बघा. हां काय मस्त वातावरण आहे यार. कॉफी घेतली आहे नेस कॉफीची. हे शक्कर नाही यार. साखर नाही काय नाही. कडक झाली एकदम. हां आता पुढे आपल्याला राजस्थान लागेल. राजस्थानची बॉर्डर नाही लागणार पण राजस्थान रस्त्यामध्ये आपल्याला हायवे टू हायवे नंतर लागेल पुढे. त्यानंतर मग हरियाणा लागेल. कालच पास केला असता तर बरा झाला असता पण काल भरपूर झोप येत होती ॲक्च्युली. म्हणून गेलं नको जरा गाडीसुद्धा आराम करून दे. आणि पाठीमागे भरपूर रस्ता खराब होता. जेव्हा आपण MP मधनं येत होतो ना एका गावामधनं द्या फुलगाव ते थापडिया या गावाच्या मधनं जो रस्ता होता तो खूपच म्हणजे खराब होता. रस्त्याचं काम चालू असं. पण चला सुरुवात करूया आपल्या या ट्रिपला. हां गाडीला सेल्फ मारलाय. स्वामींना पाया पड्या. आपण गोट श्री सोळांबे समर्थ महाराज की जय. नवलगी पार्वती माता की जय. गणपती बाप्पा मोरया. नागराज महाराज भूमिका माता की जय. मी आपल्या गाडीच्या सगळ्याला नावं ठेवलेली आहेत. म्हणजे बघा इथे स्वामी समर्थ आहेत. इथे माझी नवला देवी आहे. परत इथे गणपती बाप्पा आहेत. आणि ह्याला या स्टेअरिंगला मी नाव ठेवलेलं आहे नागनाथ महाराज. म्हणजे माझा जो कुळदैवत आहे त्या कुळदेवताचं माझं नाव ठेवलं आहे नाव इथे. आणि गिअरला माझं नाव ठेवलं आहे भूमिका देवी. म्हणजे माझ्या कुळदेवताचं माझी नाव आहेत नागनाथ आणि भूमिका देवी. गोव्यात आहे तुम्हाला माहितीच आहे. मी तुम्हाला आज पण भरपूर वेळा सांगितलं आहे. तर सगळ्यांची नावं घेऊन झालेली आहे. कारण प्रत्येक तुम्हाला माहिती आहे कुठलाही चांगला काम करताना आपल्या कुळदेवताचं नाव पहिल्या तोंडात आला पाहिजे. लक्षात ठेवा. चला स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्यात व्यवस्थित चाललाय. तुमच्या आशीर्वादाने आपल्या प्रवासाला सुरुवात सुद्धा चांगली झालेली आहे. हे बघा गाडी काढली एक्सप्रेस हायवेला. आणि बघा हा जो एक्झिट दिला खाली तो आहे बरोबर उज्जैन. हा एक्झिट आहे. हा जो एक्झिट दिला आहे तो हा डायरेक्टली उज्जैनला जायला हा रस्ता. कारण इथेच या साईडला मॅपला दाखवते इथे उज्जैन आहे म्हणून. मधला
आतला जर तुम्हाला हे बघायचं असेल उज्जैन वगैरे सगळं हे ते, तर भावांनो लक्षात ठेवा, आपण रिटर्नचा प्रवास MP च्या स्टेटमधनं करणार आहे, आतून, जिथून आपण कधी केलाच नाही. पायी सकाळच्या प्रवासामध्ये निघालो आणि सकाळ सकाळ बघा पहिला दृश्य आपल्याला बघायला भेटलंय. बघा काय म्हणजे माहिती आहे, हा बघा कंटेनरचा नागालँडचा बघा हे आहे, डायरेक्ट खाली गेला, डायरेक्ट खाली. म्हणून झोपेला आवरा, आयुष्य आपला चांगला आहे, लक्षात ठेवा. झोप कंट्रोल पाहिजे स्वतःवरती. आपण आता बरोबर 7 तासाची झोप काढून घेतलेली आणि प्रॉपर आपण आता प्रवास करायला चालू केलेला आहे. हा बघा आता इथे बोर्ड दिसतोय, सीतामाऊ 40, गरोट 80 आणि दिल्ली आहे बरोबर 628 किलोमीटर. आपण दिल्लीमध्ये तर जाणारच नाही भाऊ, विषयच नाही. आपल्याला जायचं UP मध्ये. तुम्हाला ना जरा एक मॅपबद्दल मी थोडा फरक दाखवतो, म्हणजे लाईव्ह कॅमेरा दाखवतो मला. बघा आता मी ओपन केला आहे बरोबर हा मॅप जो आपल्या गुगलचा आहे. बघा हा मॅप आहे तो, आणि हा जो ओपन केला आहे तो दुसरा मॅप आहे, ठीक आहे. तर इथे बघा किती टाईम दाखवतोय मला, 11 तास 48 मिनटं, म्हणजे 12 तास पकडून झाला. आणि इथे मला टायमिंग पोहोचायचं दाखवतोय बरोबर रात्री 10 वाजून 38 मिनटं, म्हणजे 11 पकडून चला, ठीक आहे. हा आहे आपला गुगलचा मॅप. आणि तुम्हाला आता मी हा मॅप दाखवतो. हा बघा हा आहे मॅप. या मॅपचं नाव आहे बरोबर मॅप प्लस, ठीक आहे. इथे काय टायमिंग आहे 7 वाजून 57 मिनटं पोचायला दाखवते, म्हणजे 9 तास. आणि तिकडे किती दाखवते ते 12 तास. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आपल्याला फरक किती जाणवतो. जर मॅप कुठचा चांगला असेल तर मग तुमचा प्रवाससुद्धा चांगला होऊ शकतो, लक्षात ठेवा. कारण मॅप चांगला घ्या. मी जो वापरतो आहे मॅप प्लस, हा मॅप एक नंबर आहे, लक्षात ठेवा. जिन्यून आहे आणि इंडियाने लॉन्च केलेला हा ॲप आहे मॅप प्लस. तुम्ही तो मॅप प्लस घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला अप टू डेट केलेले आहेत. तुम्हाला जर वरती ब्रिजवरती जायचं असेल तर तो ब्रिजवरती तुम्हाला ॲरो दाखवतो. तुम्हाला जर खालना जायचं असेल तर तो खालना तुम्हाला जायचा लेफ्ट साईडचा ॲरो दाखवतो. टोटली तुम्हाला कुठेही तुम्हाला चुकवणार नाही. हा असा मॅप आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खूप छान आहे. मी सुद्धा ट्राय करतोय, म्हणजे जिन्यून आहे, लक्षात ठेवा. आपण आता बरोबर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि आता हा आपण मध्य प्रदेशात आहोत. इथनं आपण आता क्लोज करणार आहे, कारण मध्ये पुढे ना थोडंसं एक काम चालू आहे या एक्सप्रेस हायवेचा. तर जिथे काम चालू आहे ना ती मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. जिथून कामाची सुरुवात आहे, म्हणजे झालेलं आहे काम, तो बरोबर कोटा गाव आहे. त्या कोटा गावाच्या इथनं आपल्याला परत एंट्री करायची आहे राजस्थानमध्ये. आणि आपल्याला राजस्थानची टीपीसुद्धा काढायची आहे. ती टीपी असते बरोबर 1 महिन्याची. आता पुढे आपण एक्झिट करायच्या अगोदर आपण आपली टीपी काढून घेऊया राजस्थानची. बोलो जय श्रीराम. आता MP मध्ये आहेच, तुम्हाला माहितीच आहे. MP आता जी MP वरच्या बॉर्डरवरती आहे. आता झालं आहे का माहिती आहे, बॉर्डर तर तुम्ही क्रॉस केली नाही, बरोबर मध्यभागी आहे. हा एक छोटासा गाव आहे. याचा थोडासा पुढे ना जो अजून काम चालू झालेलं नाही, म्हणजे कंप्लीट झालेलं नाही. तर त्याच्यामुळे रस्ता इथे बंद केलेला आहे. आणि इथून डायरेक्टली हा एक्झिट होणार. तो खाली आपण U-टर्न मारून असा बरोबर 5 ते 6 किलोमीटरवरती आपण जाऊन आता परत ह्या एक्सप्रेस हायवेला जॉईन होणार आहे. पण आता बरोबर मी तो आहे बरोबर राजस्थानमध्ये एंट्री केली आता आपण. हो, कारण जस्ट आता पाठीमागे एक बोर्ड वाचला, त्या बोर्डवरती लिहिलेला मध्य प्रदेश समाप्त बॉर्डर. आणि आता आपण आता बरोबर राजस्थानमध्ये. अजूनसुद्धा राजस्थान सुरुवात झालेलेच आहे असं मला वाटते. बघा हा पहिलाच गाव आहे. इथे पोलीस ठाणं आहे, राज पोलीस. त्यानंतर आता इथनं एक्झिट केला की मग आपल्याला राजस्थानमध्ये पुढे आपल्याला RTOची गाडी 100% भेटणार आहे. तर त्याच्या आधी मी विचार केला आहे की आपला अजून राजस्थानची अजून आपल्याला टीपी अजून आलेली नाही. तर 2 मिनिटासाठी मी थांबलो आहे, जरा विचारपूस करतो आहे जरा किती रुपये टीपी आणि कसं काय. कारण का माहिती इथे नेटवर्क नाही, तर त्याच्यामुळे टीपीचा प्रॉब्लेम येतो आहे. मी काढू शकत नाही. बघूया, त्याला कॉल करूया, आपला जो टीपी काढणार आहे त्याला. तर मग भावानो हे बघा
आपली टीपी आलेली आहे बघा. इथे तुम्हाला दिसते ही टीपी. ही बरोबर राजस्थानची टीपी आहे. बरोबर 1130 रुपये आपले घेतलेले आहेत. आणि आता आपला प्रवास चालू करतो राजस्थानमधला. कारण राजस्थानमध्ये यायचं असेल तर भावानं टीपी काढली पाहिजे, नाहीतर मग लई मोठा असा झोल होऊ शकतो. तरीसुद्धा समज दाखवतो आहे बघा. हे बघा टीपी माझी आलेली आहे राजस्थानची, महिन्याभराची आहे. तुम्ही कधी पण काढा. 30 तारखेला काढलात तर पुढच्या 29 तारखेपर्यंत तुमची व्हॅलिडिटी असेल, लक्षात ठेवा. कधी पण काढा. तर चला मग आपण हा एक्झिट करूया. हे बघा आता गाड्या साध्या सगळे एक्झिट करतात. हा बघा हा एक्सप्रेस हायवे बंद आहे, दिसतं तुम्हाला. पण आता आम्ही डायरेक्टली खालना चाललो आहे. थोडासा 5 किलोमीटर वाढतो, पण पुढे सुद्धा आपल्याला याच एक्सप्रेस हायवेला यायचं आहे. भाऊ कसला तरी जाम लागला आहे बघा. इथे काहीतरी एक झोपडी आहे आणि तिथून काहीतरी एंट्री वगैरे काय माहीत नाही. यांनी कोथिंबीर लावली पाठीमागे, म्हणजे ही ह्याची तरकारीची गाडी आहे. आता इथे काय माहीत नाही, इथे काय चेकिंग करतात. बॅरिकेड लावलेत पुढे. हा टोल आहे, टोल कसला तरी टोल आहे. मग आपल्या गाडीचा नंबर आला आहे. अच्छा, म्हणजे हा ब्रिजचा काम चालू आहे म्हणून मला वाटतं खाली आणि खाली टोल ठेवला आहे. थोडासाच पॅच फक्त रॉंग साईड आलो आहे. रॉंग साईड म्हणजे सगळ्यांनी टाकल्या अशा गाड्या. टोल क्रॉस केला, टोलचे 530 रुपये गेले. आणि आता बघा इथे परत ट्रॅफिक लागलेली आहे. कुठली ट्रॅफिक आहे का माहीत नाही, पण आता आपल्याला इथे अडकलो 100% आहे. चला कुठच्या तरी लाईनमध्ये टाकावं लागेल असं, पण किती काय करा. भाऊ ट्रॅफिकला लागलेलो आहे, कारण का पाठीमागे रस्ता बंद होता. तुम्हाला माहिती आहे ना, एक्सप्रेस हायवेचा इथे डायव्हर्शन दिलेलं आहे. आणि बघा संपूर्ण तिथपर्यंत जाम आहे. आणि या साईडला सुद्धा संपूर्ण, त्या साईडला सुद्धा संपूर्ण जाम आहे. कारण कमीत संपूर्ण हा आता पुढे जाऊन परत एक हायवे लागेल, तिथून लेफ्ट टर्न मारायचं आहे. त्यानंतर मग तिथून 10 ते 12 किलोमीटरवरती परत एक्सप्रेस हायवे, दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे. इथे एक टर्नलचं काम चालू आहे, तो टर्नल बंद आहे त्याच्यामुळे. नाहीतर मग इथून न जाता डायरेक्टली टर्नल मागे गेलो असतो. आणि इथे बघा यांचा कुंपण बघा कसं असते. हे जे लादे आहेत ना, तुकडे लाद्यांचे, ते असे इथे यांनी या लोकांनी कुंपण लावले बघा सगळीकडे. आणि आपल्या इथे कोकणात कसे चिरांचा कुंपण असतो. हे म्हणजे सर्व ठिकाणी वेगवेगळं हे आहे बघायला गेलं तर. राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये, बिहारमध्ये, UPमध्ये फुल जाम आहे भाई, फुल जाम आहे. हे बघ सगळेजण माणसाला येतात ना, ते बोलतात की संपूर्ण पुरा जाम आहे. लेफ्ट साईड काढत ट्रॅफिक सगळा क्लिअर करतोय, कारण भरपूर गाड्या आता पाठी सोडून आलो. कारण राईट साईडच्या लेननी ओव्हरटेक करून समोरच्या गाडीवाल्यांना त्रास देण्यापेक्षा बोलो लेफ्ट साईडच्या लाईननी या लोकांना ओव्हरटेक करूया. कारण हे गाड्या तर असे पण उभेच आहेत. आपली गाडी जरा जिथे जाय तिथपर्यंत आपण गाडी खेचायची. आतापर्यंत भरपूर गाड्या आपण 30-35 गाड्या आपण पाठीमागे सोडलेल्या आहेत. हे बघा ह्या साईडला बघा, इथे चेकिंग आहे. ह्या साईडला राईट साईडला इथून सुद्धा रस्ता आहे, पण हा बंद आहे. तिथे वरती बघा एक मंदिर आहे, दिसते. आणि इथे साईडला हा ट्रॅक गेला आहे कसला तरी, रेल्वेचा ब्रिज आहे मला असं वाटते वरना रेल्वेचा. बघा नवीन एरियात नवीन लोकेशनवरनं जाताना आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटते. आणि टायगर रिसॉर्ट दाखवलं इथे राजस्थानच्या इथे, म्हणजे तो तुम्हाला मगाशी दाखवला तो एक छोटासा कुठेतरी किल्ला होता. इथे प्राणी संग्रहालय आहे. म्हणजे तुम्ही मला एकदा कमेंट करून एकदा सांगा की हा कोणता ठिकाण आहे नक्की. जर तुम्ही इथे आला असाल तर हा चेकपोस्ट वगैरे विचारा. मला असं वाटते चेकपोस्टच आहे, पोलीस चौकी. हे बघा इथे लिहिलं पोलीस चौकी, सिमियाधारा. तो बघा समोर दिसतोय, तो आहे दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे आहे. ॲक्च्युली झाला आहे काय, दिल्लीवरनं निघाला तो इथपर्यंत चालू आहे. म्हणजे हा कोटाचा एक्झिट आहे, लक्षात ठेवा. हा इथपर्यंतचा हा एक्सप्रेस चालू आहे. आणि जिथून आपण खाली उतरलो, म्हणजे जिथे आपण राजस्थानमध्ये एंट्री केली, तो तिथपर्यंत हा थोडंसं काम बाकी आहे. ते पण काम का बाकी आहे, पुढे टनलचं काम चालू आहे. तो टनल झालाय बोलतात, पण सुरुवात नाही केली आहे. आता बघा आपल्याला बघा इथे मॅपवरती दिसते आहे, बघा आता इथनं युटर्न मारायचं आपल्याला, मग परत आपल्याला त्यावरती चढायचं. हा बघा एक्सप्रेस हायवेला आपण फायनली लागलो आहे बघा.
हा आहे दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे आणि आपण आता प्रवास करतोय डायरेक्टली उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे UP-मध्ये आपण आता हा हायवे सोडणार डायरेक्ट जाऊन. हो खूप भूक लागली आहे यार, आणि सरळ रस्ता आहे ना, गाडी चालायला पण ना एकदम म्हणजे थोडा आळस येतोय. सरळ रस्ता असेल ना तर मग झोप येते, जरा आळस येतो. बघा या साईडला बघा एक फूड मॉल आहे, पण तिकडे धाबा असला पाहिजे. आता मग वांदे होतील ना, एवढ्या गाड्यात म्हटलं की धाबा 100% असणार. चला इथं बघूया, एकदा चेक करूया, कारण भरपूर भूक लागली आहे, पुष्कळ प्रमाणाच्या बाहेर. गाडी लावली इथे, हे बघा पार्किंगला. हा पेट्रोल पंप आहे आणि याच ठिकाणी जरा वेळ जरा थांबूया, जरा मस्त जरा फ्रेश वगैरे झालो. आता पाठच्या साईडला ना एक छोटासा हॉटेल आहे, तिकडे जाऊया, जरा काहीतरी बघूया काय भेटते काय खायला. हे बघा या साईडला पाठीमागे जाय, या साईडला मस्त थोडासा फ्रेश झालो. हे बघा ह्या छोट्याशा धाब्यामध्ये आलो आहे आणि इथे पंखा लावला आहे. बघा जरा थोडासा इथे जरा मस्त की जरा बरा वाटते. हे बघा डिश घेतले, त्याला सांगितलं मस्त की 2 चपात्या, म्हणजे 2 रोट्या आणि डाल. हा बघा एकदा चला टेस्ट कशी आहे ती. हे बघा डाळ घेतो आहे, डाल ऐसा डाल, ऐसा डाल, ऐसा नहीं डालने का, ऐसा. हाँ इसमें क्या आएगा? इसमें बेसन गट्टा. जरा दे. ओके कशी आहे. और प्याज भी लावा है, उसका ग्रेवी दे, नीचे का ग्रेवी. हाँ ग्रेवी दे. हाँ बेसन मत दे. हाँ और थोड़ा सा डाल ला, फिर देख गिर गया. दाल तो और ले लेना. हाँ और भी ले लेना. हाँ चलेगा, चल बस हो गया. मैं ज़्यादा नहीं खाने वाला हूँ. चला खाओ फटाफट. रोटी गरम गरम दे. दो ही दे बाद में बोलता तो. हे बघा 2 चपात्या घेतले. पीठ काढायचं, पीठ. ओके टेस्ट कशी यायची. हा ना डाळीचा टेस्ट बघा. इथे डाळबाटी पण होती, पण मी नाही घेतली. डाळ बनव ना, डाळ खराब वगैरे हाँ बास आला. नहीं, खराब नहीं. ये क्या कल परसों की तोड़ी? नहीं वो नहीं, स्मेल अलग अलग. हाँ वो तेल ज़्यादा डल गया था. हे छान आहे. हाँ डाळ आपल्याला नाही आवडली. बहुत आतमधला का उठलो यार, बरोबर नाही म्हणजे खाल्ला तिकडे, पण तो तिकडे गांजा प्या लागला म्हणून उठलो डायरेक्टली. 2च रोट्या खाल्ल्या, तर आपल्याला आवडत नाही ॲक्च्युली, हानिकारक. बाजूलाच बसला एकतर. चला आता पैसे देऊया. जीवासाठी खाल्ला थोडासा, पण मजा नव्हती. हात धुतले, 2च रोट्या घेतल्या आणि सगळ्यात फालतू आणि पाठीमागे ना एक गांजा पित होता, म्हणून मला ते सिगरेटचा वास सहन नव्हत. मग ते असं होणार. चला इथे मस्त आता चहा वगैरे पिऊया. हा किंवा गाडी त्या साईडला लावली इकडे असे, पण मन भरला नाही, पोट नाही भरला, म्हणून हे बघा आलो आहे सँडविच खायला. भूक लागलेली आहे यार, कारण नाश्ता केलेला सकाळी, तुम्हाला माहिती आहे ना, सकाळी आपण नाश्ता करून निघालो, पोहे वगैरे सकाळ 7:30 पावणे 8 केला. आता जरा परत सँडविच खाव्या, जरा पोट भरेल सँडविचनी. आपण घेतलेलं आहे परत सॉस घेतला आहे आणि सँडविच, कारण भूकच तशी लागली भाऊ. कारण त्या साईडला तुम्हाला माहितीच आहे ना, पूर्ण मला ते अजिबात आवडत नाही. त्याच्याकडे ही बिस्लरीची बॉटल 30 रुपये. पाठीमागे फ्रीज आहे ना तिकडे. ॲक्च्युली आपला जो गॅस गाडीमध्ये राहिला ना, ते आपले भरपूर वांदे झाले. तर या ट्रिपला चांगला होता, आपण मस्त की चांगला
चमचमीत झमझमीत आपण जेवण बनवणार होतो गाडीमध्ये. सगळं सामान आणलेलं. मुंबईला हा सँडविच 60-70 रुपयाला भेटतो आणि ते 100 रुपये. पण ठीक आहे, बाहेर घाणेरडा खाण्यापेक्षा हे बरा छान आहे. चला, चहा पाणी झालेलं आहे. आता निघूया डायरेक्टली उडपीच्या दिशेला. चला. हे बघा, 3 दिवसानंतर मी आता बरोबर ऊन बघतोय, ते सुद्धा कुठे, राजस्थानमध्ये. चला भावानो, संध्याकाळ व्हायला आली आहे बघा. बरोबर 7 वाजले आहेत. आणि जे बघा इथून बरोबर लोकेशन आहे जयपूर 102, आग्रा 219 आणि दिल्ली आहे 278. भाई अपन पहुंचने के लिए आ गए भाई. दिल्ली नहीं जाना भाई, अपन को जाना है उत्तर प्रदेश, योगी जी के पास. उसका बुलावा है, इसीलिए जा रहा है भाई. 7 वाजलेत तरी उजेड आहे बघा. दाखवतो टायमिंग तुम्हाला. हे बघा 7:15. आणि आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आता काळोख झाला असेल. चला, गाडीला आता लाईट लावूया. संध्याकाळ झाली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. संध्याकाळचा प्रवास थरार असतो, तुम्हाला माहिती आहे ना. कारण रात्रीची दिसत नाही काय रात्रीचा असं. पण काल रात्री असंच झालं. आपली मध्य प्रदेशमध्ये आपली गाडी आपटली एका पाठचा टायर. तुम्हाला तर दाखवतो पुढे लाईट लावून कसं काय झालं. टायराची आपली गत झाली आहे, नवीन टायराची आहे, लक्षात ठेवा. चला, संध्याकाळ तर झाली असे. पण आता याची ड्युटी संपली आहे, या गॉगलची. त्याला ते ठेवून देऊया, कारण रात्रीचा काही दिसत नाही. एक तर मला दिसत नाही रात्रीचा, म्हणून विचार केला की नाही गॉगलच काढूया आणि एकदम फुल फ्रेशमध्ये गाडी चालवूया. जरा पुढे जाऊन मस्त थांब्या, जरा चहा वगैरे मारूया, कारण जरा तोंडावरती पाणी वगैरे मारूया. कारण अजून इथनं बरोबर 250-250 किलोमीटर बाकी आहे आपलं लोकेशन. आता आपण हरियाणामध्ये एंट्री करणार, त्याच्या अगोदरच आपण थांबूया. हरियाणामध्ये एंट्री करायच्या अगोदर एक फूड मॉल आहे त्या ठिकाणी. कधी राजस्थान गेला माकाच नाही समजला, कधी गेला आणि हरियाणा कधी इला बरोच नाही. टीपी सुद्धा काढली नाही आणि मी डायरेक्टली असंच घुसलोय हरियाणामध्ये. ऍक्च्युली इथे बॉर्डर नाही ना, तर अंदाज येत नाही की राजस्थान एंड झाला आणि हरियाणामध्ये एंट्री केली. नशीब नशीब भाऊ नशीब, याला म्हणतात ताट नशीब. हा, आईवडिलांचा आशीर्वाद आणि कुलदेवतेचा आशीर्वाद लक्षात ठेवा पाहिजे सदैव कायम. लक्षात ठेवा, कुठल्या मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण आईवडिलांचा आशीर्वाद आणि कुलदेवतेचा आशीर्वाद लक्षात ठेवा असणं खूप गरजेचं आहे. आता पहिले आपण टीपी काढायला घेऊया, विनायचा विषय आपला गंभीर होईल. कारण 795 रुपये काहीतरी टीपी आहे. एजंटकडे दिली तर मग तो 850 किंवा 860 रुपये घेईल. म्हणजे आपण स्वतःहून गाडी रनिंगमध्ये नको, रनिंगमध्ये झाली तर रनिंगमध्ये गाडी, नाही तर मग थांबूया 2 मिनिटं. पण आता आपण हरियाणामध्ये एंट्री केलेली आहे फायनली. काय पण करू ना, आजच गाडी खाली करायची आपल्याला. आपली टीपी निघाली फायनली. बरोबर 10 वाजले आहेत आणि 145 किलोमीटर बाकी आहे. तरी पण होणार 100% आपली गाडी खाली. लक्षात ठेवा, काय पण होऊ दे, पण गाडी आजच खाली करायची. चला, हा नॅशनल हायवे सोडूया आणि बघा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये जायसाठी आपल्याला हा लेफ्ट टर्न घेतलेला आपण. हा असा गोल फिरून डायरेक्टली परत आपल्याला केम्पीला चढायचं. लक्षात ठेवा, म्हणजे एक शॉर्ट फॉर्म नाव आहे, एक हायवे आहे केम्पी. काय होते माहिती आहे, इथे ना मोठमोठे हायवे आहेत. तो एक पंजाबवरनं आलेला आहे, एक उत्तराखंडवरनं आलेला आहे, एक दिल्लीच्या आतमधनं आलेला आहे, एक म्हणजे सर्व ठिकाणी इथनं आलेले हायवे आहेत. त्याच्यामुळे इथे जरा गोंधळायला होते. म्हणून मॅप आपला मॅप प्लस 1 नंबर मॅप आहे. चला आता इथं बघूया आपले किती पैसे कटवत आहेत. झाला एकदम ओपन झाला, एकदाच ओपन झालो. आता ह्या रस्त्याला लागेल कुंडली लागेल, त्यानंतर पलवलच्या पुढे आपल्याला परत हा हरियाणा स्टेट सोडावा लागेल. त्यानंतर मग आपण पोहोचू डायरेक्टली उत्तर प्रदेशमध्ये.
म्हणजे योगीच्या या राज्यात कसं आहे भावना रस्ते हा हो 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 भाई साहब हम छोड़ दिया वो जमाना वो हंसी वादिया हरियाणा की अब पहुंच गए अभी हम उत्तर प्रदेश में उस वादियों में बरोबर आता आपण उत्तर प्रदेश या स्टेट मध्ये एंट्री केलेली आहे. पाठीमागे जो बोर्ड गेला तो बरोबर उत्तर प्रदेशचा होता. साहब यूपी के अंदर और यूपी की सिटी में हम घुस गए भाई. आगरा परी चौक आपण मला असं वाटतं आपण सरळ जाऊ. हॉटेल बघा धनश्री. आता मला वाटतं आपण हा आपला रस्ता सरळच आहे. यमुना एक्सप्रेस जेपी प्रिन्स सिटी कसा आहे बघा. आता सुद्धा चालू आहे यूपी. याला म्हणतात योगी. यूपी वर्सेस योगी. टोल रोड पुढे आहे बघा टोल. हा आहे यूपी म्हणजेच नोएडा. यूपी नोएडा बरोबर. आता लोकेशनला पोहोचतोच आहे. 1 किलोमीटर फक्त बाकी आहे. सेक्टर 20 मध्ये आपल्याला जायचं आहे प्रॉपर. बघा ना काय छायाचित्रावर काढलेले मस्तपैकी प्रत्येक पिलरवरती मस्त आहे यार भाई. सेक्टर 20 दिसतं तुम्हाला काय? काहीच नाही ना मला पण ऍक्च्युली. सेक्टर 20 मध्ये आलोय मी. नोएडा सेक्टर 20. हा बघा माणूस आलाय घ्यायला त्यांचा म्हणजे याचा मटेरियल तो. याने माणसं बोललेले 2 जण. चला फटाफट खाली करून घ्या. काय पब्लिक वाजले किती माहिती आहे? बरोबर 1:45 झालेत. बरोबर 1:45. आणि मी आता बरोबर सेक्टरमध्ये 20 मध्ये आहे बघा. सेक्टर 20 आहे ना. हे मालक आहे ते ज्यांचं सामान आहे ते आहेत. आणि 2-3 जण आहेत ते लोक यायचे आहेत. फटाफट खाली करून घ्या. 1:45 वाजता नॉनस्टॉप आलो इथे. आणि गल्ली ना गल्ली लई छोटी छोटी गल्ली आहे. मुंबईतला भेंडी बाजार आणि मोहम्मद अली रोड वगैरे तुम्हाला माहितीच आहे ना. तसं त्या बारक्या बारक्या गल्ल्या आहेत. चला फटाफट खाली करून घ्या. फटकन खाली करून घ्या. इथे पार्किंगची पण सोय नाही. काय करू शकत नाही तर डायरेक्टली बाहेरच आपल्याला जावं लागेल. चला फटकन खाली करून घ्या. त्यांची थोडी गाडी खाली करतो. ते माणसं आहेत 2 जण. एक माणूस त्याच्या नात्याने मदत करतो. वाढलेत भरपूर आणि एकच माणूस आलात. चला फटाफट एवढं खाली पटकन घालून टाका. हे बघा आपली गाडी खाली झाली यार. दमलो ॲक्च्युली. त्यांना मदत केली थोडीशी कारण मदत करणं भागच होता. कारण वाजले तर बरोबर 2 वाजून गेलं. 2:05 झाले असतील मला असं वाटतं. आणि खूप दमलो यार. ह्या प्रवासामध्ये मला खूप दमल्यासारखा झाला. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ना आपण गुजरातमध्ये तर आपण अक्षरशः वैतागलेलो. परत नंतर मग एम पीमध्ये तर एवढा वैतागलो नाही. आपण आपल्याला हा जो प्रवास आहे तो खूप छान झाला. फक्त एवढाच आहे की खर्च भरपूर झाला. आपला जो टोल आहे तो 2600 रुपये टोल केलेला आहे. आणि डिझेल वगैरे तर कमी कमीत 11,000 रुपयाचं डिझेल केलेलं आहे. ह्यावेळी डिझेल आपलं म्हणजे ॲव्हरेज कमी पडला आपल्याला कारण मटेरियल जास्त होतं ना म्हणून ॲव्हरेज कमी पडला. आणि जो टॅक्सचा खर्च झाला ना आपला तो 5,500 रुपये खर्च आला आहे. म्हणजे ह्यावेळी ह्या ट्रिपला खूपच खर्च झाला. आणि बघायला गेलं तर ही संपूर्ण जर्नी खूप मजा आली. फक्त जी त्रासदायक झाली ती म्हणजे गुजरातमध्ये. मित्रांनो आता आपण आहे बरोबर नोएडामध्ये यूपीमध्ये. तर मित्रांनो आपण हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करतो आहे कारण आता इथेच आपल्याला थांबावं लागेल. आणि इथूनच काहीतरी आपल्याला लोड बघून पुढचा मार्ग आपल्याला बघावा लागेल की आपल्याला कुठे भेटतं कुठे नाही. तर मित्रांनो संपूर्ण ही सिरीज कशी वाटली नाही मित्रांनो एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो चला बाय. भेटा लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावनो बाय बाय आणि जय शिवराय.